हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आणि आज आम्ही आहे इथे खोपरगावला थांबलोय आणि आता आम्ही रेडी वगैरे झालोय। इथून आम्ही डायरेक्ट जाणार आहे शिर्डीला। आम्ही थोडासा वेट करतोय, थोडे लोक कुठेतरी बाहेर गेलेत म्हणून। आणि हे घर आहे, अर्धे लोक टेरेसवर झोपलेले रात्री, आम्ही खालती। रात्री आम्ही मस्त फिरून वगैरे आलेलो। आता थोड्या वेळाने आम्ही जाणार आहे शिर्डीला। साडी घालायचा प्लॅन होता, पण आता तिथून शिर्डीवरनं डायरेक्ट मुंबईला जायचं आहे। मग मुंबईला साडी घालून जाणार का, म्हणून मग आम्ही लोकांनी ड्रेस घातला। आणि इकडचं थोडंसं वातावरण म्हणजे कसं, थंडी कमी आहे इथे। तेच चंदनपुरीला खूप जास्त थंडी होती आणि इकडचे घरं पण थोडेसे वेगळे। मी दाखवते। फायनली आम्ही आता शिर्डीला इथे पोहोचलोय। आता आम्ही लवकर शोधतोय सर्व, एवढं सामान सर्व टाकायचं कुठे। खूप ऊन आहे इथे बाहेर। आणि इथे आम्हाला एक फ्री लॉकर भेटलाय, इथे सर्व सामान भरून। हे काय आहे? ओ, हे मंदिर मध्ये आता करंट लाईव्ह चालू आहे। हे असं आहे मंदिर इथे। हो, मला माहितीच नव्हतं, मी फर्स्ट टाइम इथे ब्लॉग बनेल। फोन आपण हे बघ, त्यांच्याकडे विचारणार लाडू। अच्छा, इथे भेटतात लाडू? सगळीकडे भेटतात, पण इथे आपल्याला जवळ बॅग आहेत ना, इथले इथे घेऊन जाऊ ना। इथे बॅग ठेवलेत आम्ही आमचे। आणि इथे पाणीचं पण आहे सर्व। चप्पल कुठे ठेवायची? तिकडे आहे। आणि आम्ही आता डायरेक्ट जाणार। इकडे फ्री आहे तरी पण आम्हाला एक इथे बाहेर होता, तो बोलत होता की कसं काय बोलत होता आपल्याला तो, की इथे इथे नाही, इथे काय नाही, असे वेडे बनवतात इथे। आणि पण इथे आहे असं फ्रीचं सर्व। बरं झालं यशनी बघितलं म्हणून आम्हाला समजलं नाही, तर आम्ही पैसे देऊन गेलो असतो बॅग ठेवायला। जे येतात त्यांना माहिती असतं, म्हणून फोन ठेवायला लागेल आता मला इकडे। आणि माझा ब्लॉग इथून एंड। मग इथून नंतर आम्हाला डायरेक्ट बाहेर निघाल्यावर, दर्शन झाल्यावर मग आम्हाला फोन भेटणार आहे। सायलेंट पण ते पकडलं तर, आणि मला परत पाठवला फोन ठेवायला, तर मग काय करू? मग त्यापेक्षा फोन ठेवून टाकते। पर मोबाईल 5 रुपीज आहे इकडे, ठेवायला लागतो। आता माहित नाही मला घेऊन जाऊ शकतो की नाही जाऊ शकत, तर मी माझा फोन आता इथे ठेवते। मग नंतर आल्यानंतर इथून परत फोन घेऊ। हाय बोल, हाय गाय बोल, हाय गाय। चेक करतात, त्यापेक्षा आपण ठेवून टाकूया। आता डायरेक्ट दर्शन झाल्यानंतर चालू करणार। आम्हाला जस्ट आता फोन भेटलाय, आमचं दर्शन झालं, सर्व झालं। आम्ही दोघं आलो आमचे फोन घ्यायला पहिला, आणि आता आम्ही परत आतमध्ये जाणार आहे। पण मंदिर आहे तिकडे ना, मंदिराच्या बाहेर जिकडे असं फिरू वगैरे शकतो तिकडे आम्ही जाणार। ही साईबाबा जिथून पाणी काढायची ती बावडी। आता आम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत म्हणून इथून आम्ही दाखवतोय। ही बावडी आहे। आणि ते तिकडे मंदिर आहे साईबाबांचं। आणि आता आय थिंक आम्हाला परत एंट्री नाही आतमध्ये, तर आम्हाला आता इथूनच बाहेर फिरायला लागणार आहे। आम्ही फोनसाठी खास कर आलो बाहेर, आता इथून तर नाही भेटणार, इथून द्यायला लागेल फोन। आता साक्षी गेली आहे त्यांना इथून या गेटवरनं फोन द्यायला। आणि आम्ही आता हा मार्केट फिरणार आहे थोडा वेळ, जोपर्यंत हे लोक आतून बाहेर येत नाही। मी देईन फोन आता। साक्षी इथे दिसत नाही, साईबाबांचा पुन्हा फोटो दिसतोय ह्याच्यात। आतमध्ये काय चालू आहे ते लाईव्ह।
दिसलं असं लांबून दिसतंय. हा आणि आम्ही आता इथे फोटो काढतोय. पोलीस मदत नाव सांगू काय? हा ते बोलले आम्ही शोधून देतो. ते बोलले आम्ही शोधून देतो. आता चांगलं फोटो जा जरा. फोटो काढ ना आदिती. आणि आता आम्ही इथून जाणार आहे जेवायला. संस्थामध्ये हाय ग. म्हणून माझी मम्मी पण तिला पुढे घेऊन. इथं हनुमानचं मंदिर आहे इथे. आणि आता ह्याच्या ची गाडी आली आहे. आम्ही डायरेक्ट आता तिकडे जाणार. हा संस्थान ट्रस्ट यांच्या गाडीने आम्ही आता डायरेक्ट जाणार आहे तिकडे. जेवणाचं असतं तिकडे. साक्षीने मला एका टाइमला इकडे 3000 लोक बसतात जेवायला. पण इकडचं जेवण कधी संपत नाही. मला माहित नाही, मी फर्स्ट टाइम आले. पण खूप छान वाटते इकडे येऊन. एकदम असं रिलॅक्स वाटतं. सिया हाय बोल. हाय. जेवायला आलोय. सिया पहिल्यांदा शिर्डीला आता जेवण जेवणार. वा साईबाबाच्या भंडाऱ्याचं जेवण. म्हणून मम्मा ओबल ओबल. हाय हाय. लक्षण आहे. लक्षण आहे. बाय. नाही तर करते ती. जा नमगल नमगल. किती आहे बाप रे. बसायला जागा लांब लांब पर्यंत आहे. वाव मी फर्स्ट टाइम आली इकडे. काय? हा आता थंडी वाजते. स्वेटर पण आपला ठेवला आपण. इथे बसल्या बसल्या लिपस्टिक लावायचं काम चाललंय. कोणत्या ह्याच्यात आहे? कोणत्या विचारात आहे? मुंबईला कधी जाणार? हमको दुबई से बहुत कुछ आया तो वो लेने जाने गए ना. तो घाई घाई हो रही है ना. आता आमचं सर्व करून झालंय. आता झोप आली आम्हाला म्हणून मी गाणी ऐकते जरा. आणि आम्ही आज जाणार होतो मुंबईला पण आता नाही जाणार आहे. प्लॅन कॅन्सल झाला. आम्ही आता इथे रूम बघून इथेच राहणार आहे. रूम बघितलं आहे. हा बाल्कनी वाला ना तुमचा. येडी बोले तर मी का बघितलं. हा ठीक आहे माहिती. ठीक आहे. तर आता आम्ही इकडे शिर्डीला एक दिवस अजून थांबणार आहे. आणि आज पूर्ण फिरणार इकडे. जत्रा वगैरे. चुप.
आणि समोरच जत्रा वगैरे आहे सर्वी. आणि साक्षी मला पूर्ण शिर्डी फिरवणार आहे आता. ती मला बोलली आहे आता. मला तर झोप येते पण ती बोलते चल तुला फिरवते. चल आता एकाच रोज रोज थोडी शिर्डीला येणार आहे. बस स्टॉपवर चल का. येस मेळा लागला इकडे. मेळा लागलेला आहे आणि आम्ही मेळ्यात चाललेलो आहोत. तुम्ही दिवस सुद्धा आमच्या अजून. सोबत या. चला घुसा. हा. पहिला नंबर. आणि इथे बस साठी लाईन लावायला लागते इथे लाईन लावायची. एवढी. इथे लाईन लावायची. बस येते का? बसा मागे मागे चला. वो लास्ट में जाएगा, लास्ट से रिटर्न मम्मा यास मम्मी बघू काय आहे. हॉर्स. टाटा. बापरे हा हल्ला मी घाबरली कसली. मला भीती वाटली. थांबा विचारते किती तिथे. आहे 100 रुपये. ऐ साक्षी हा सिया बसायचं घोड्यावर. तुला काय समजतंय साक्षी. बस काय लवकर येत नाही म्हणून आम्ही लोकांनी हे इथून 5-5 की 10 रुपये एक पर पर्सनचे घेतलेत. मंदिरापर्यंत आम्ही आता ह्याच्याने चाललोय. चला बसा पटापट. आई ग कसं बसायचं कुठं बसायचं. हा जागा कशी होईल. आणि मी अशी मागे इथे कोपऱ्यावर बसून चालली आहे. कधी पण माझा विकेट पडू शकतो खाली या माणसांमुळे. हो बॅग आहे तिकडे. बॅग आहे. लॉकर. लवकर मागे गेलं. बोला. काय बोलू. अदिती गायकवाड. आदिती गायकवाड. आमचे किती 3-4 दिवसाचे ब्लॉग आहेत आमचे. युट्यूब 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 युट्यूबला. युट्यूबला पण आहे का. हो आहे. तुम्हाला फॉलो बॅक करतो लगेच. तुम्हाला लगेच फेमस. शिर्डीमध्ये फेमस. मालेगावचे आहे तुम्ही. नाही मुंबई. मुंबईचे. हे लोक मालेगावचे. तुम्ही का आम्ही नाही नाही. मालेगाव. मी मुंबईची. फॉलो बॅक द्या मला लगेच. हा लगेच लगेच. युट्यूबवर पण बघा. चला ओके. ही आयडी आहे ना युट्यूबची. हा आम्ही अर्धे लोक एवढं सामान घेऊन पोहोचलो. बाकीचे लय लांब आहे. आणि आमचं लोकेशन चेंज झालं. आम्ही हे इकडे थांबलोय. इथे एका रूमचे 600 रुपये आहेत. तर आम्ही इकडे 2 रूम घेऊन स्टे करणार आहे रात्री. आमचं सामानच एवढं आहे. हे सामानामुळेच सर्व परेशान घोटाळा झालाय. आणि आम्ही आता खंडोबा मंदिरात आलो आहे. आमच्या रूम मध्ये सर्व ठेवून वगैरे. आणि इथे फोन अलाउड आहे की नाही काय माहिती. फोन अलाउड आहे साक्षी. हे काय इथे काय. हा अरे खंडोबा मंदिर किती छान आहे. छान आहे ना. जय मल्हार झालं सर्व. वा छान आहे रे. उभं राहून काढायचं आहे का. उभं राहून काढायचं आहे की सकाळी काढूया. सकाळी काढूया ना. हे मंदिर आहे ना. हे ते बसायचे ना तू दगड. आणि आता आम्ही निघालो आहे शिर्डीवरनं मुंबईला जायला. आणि आम्ही हे 2 रूम घेतले होते. इथे 600ला एक रूम आहे.
चल. आणि आता आम्हाला मुंबईला जायला थोडा अर्धा तास आहे, तर आम्ही जरा नाश्ता करायला खाली चाललोय आता. आणि आम्ही रेडी होतोय आणि आम्ही रेडी होऊन निघालोय. फक्त वरती नंतर बॅग घ्यायला आम्हाला यायचंय. काही दिसते पुढे. या मॅडमनी केस पण धुतली इकडे आणि मी केसच धुतली नाहीत. 1 हफ्ता झाला मी केस नाही धुतली आणि केस एवढी घाण झाली आहेत आमची. तुझी तरी जरा बरी वाटतायत आता. माझं तर पूर्ण डोकंच खराब झालंय. आणि इथे खाली ना पुरी भाजी आणि इथे खाली पुरी भाजी पण भेटत होती. 1 लोकांना 5 काहीतरी असे इकडेच. आता आम्ही खाली चाललोय. हे लोक पण येत आहेत आमच्या सोबत. आणि आम्ही आता असं झालंय बघ. खोबड बघ कसं सुजलोय सगळे. एकदम कडक झालंय बघ. किती सर्व वाईट पण एवढ्या सकाळ सकाळ हे लोक बघा चपाती भाजी सर्व. 10:30 वाजता आम्ही एवढं जेवतोय. आता आम्ही बस मध्ये साक्षी आम्ही मुंबईला चाललोय आता. आणि मी इथे बसली आहे सिंगल सीट. सर्व सिंगल सीट वरती. श्रद्धा आणि श्रद्धा फक्त बाबूला घेऊन वरती स्लीपर मध्ये आहे. बाकी आम्ही आता नाशिकला पोहोचलोय. या बस बस. आणि ही माझ्यासोबत बसली आहे इकडे. हिचं नाव पुचूक आहे. पुचूक है ना. हिला आणि मला एका सीट वरती बराबर जागा होते. हे मला पण ते. आणि आम्ही लोकांनी काय तयारी पण नाही केली. अशीच आम्ही निघालोय बघा एकदम. आणि आम्ही पेट्रोल पंपवर गाडी थांबवली नाही. आणि आम्ही दोघी पळत पळत जाऊन कुठून वेफर आणि वडापाव घेऊन आलो. बस जाईन म्हणून आम्ही लोक एवढे पळत गेलो. मम्मीचे पाय. आणि आता डायरेक्ट आम्ही 1 ते 2 तासांनी थांबणार आहे जेवायला. तिला काय